राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। 1967 कोटींहून अधिक रुपयांचा निधी 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला आहे। नमो शेतकरी योजनेबद्दलची शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली असून अखेरकार आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्यासाठी मुहूर्त लागला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। कारण की आता नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाल्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि शेतकऱ्यांची देखील अशी मागणी होती की पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबत लगेच नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता आमच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये यावा आणि त्या अनुषंगाने आता राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय हा घेण्यामध्ये आला असून राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया ही आता सुरू करण्यामध्ये येत आहे। ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी वितरित करण्यामध्ये येणार आहे। सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। खरं तर केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणं अत्यंत गरजेचं होतं। मात्र प्रत्यक्षामध्ये जर बघायला गेलं तर 19 तारखेला फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा जमा झाला। शेतकऱ्यांना असं वाटत होतं की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा आमच्या खात्यावरती एकत्र जमा करण्यामध्ये यावा। मात्र प्रत्यक्षामध्ये फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती 21व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले आणि अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला नव्हता। मात्र आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारला थोडाफार उशीर झाला असला तरी अखेरकार आता हप्ता वाटप करण्यासाठी मुहूर्त लागला असून आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची या ठिकाणी गरज नाही। मात्र त्यातच आता शेतकऱ्यांसाठी एक चिंतादायक देखील बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की आता गेल्या बारीस ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या ठिकाणी मिळाला होता तर अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता भेटल असं या ठिकाणी म्हणता येणार नाही। कारण की आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची पडताळणी करण्यामध्ये येत असून आता बऱ्याच शेतकऱ्यांना अपात्र करण्यामध्ये येत आहे। जर तुम्ही देखील या ठिकाणी ही चूक केली असेल तर आता तुम्हाला देखील या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यापासून अपात्र करण्यामध्ये येईल। कारण की आता केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील पीएम किसान योजनेमध्ये मोठे बदल करण्यामध्ये आले असून आतापर्यंत पीएम किसान योजनेमध्ये या ठिकाणी राज्यातील 6 लाख शेतकऱ्यांना अपात्र करण्यामध्ये आले आहे। जर तुम्ही देखील या ठिकाणी एक चूक केली तर तुमच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी जमा होणार नाही। जर तुम्हाला हप्ता या ठिकाणी मिळवायचा असेल तर त्याकरिता सरकारने सांगितलेली काही कामे तुम्हाला आता करावी लागणार आहेत आणि ती कामे तुम्ही केली तरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। तर आता राज्यात कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे त्याचबरोबर नेमका हा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळवण्याकरिता सरकारने शेतकऱ्यांना कोणती कामे करायला सांगितली आहेत आणि त्याचबरोबर नेमका हा नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। जर तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले असतील आणि तुम्ही देखील आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहत आता सविस्तर अपडेट। तर आता एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला असून आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 7 हप्ते जमा झाले असून आता 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। 8व्या हप्त्याची या ठिकाणी 2000 रुपये आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। मात्र यामध्ये आता बऱ्याच शेतकऱ्यांना अपात्र देखील
करण्यामध्ये येत आहे। सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची पडताळणी करण्यामध्ये येत असून आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी जमा होणार नाही। जर तुम्ही एखादी चूक केली असेल तर तुम्हाला या ठिकाणी आता अपात्र करण्यामध्ये येणार आहे। जर आता तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या देखील खात्यावरती सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा करण्यामध्ये यावा, तर त्याकरिता तुम्हाला सरकारने सांगितलेले 2 ते 3 कामे या ठिकाणी पूर्ण करावी लागणार आहेत आणि जे शेतकरी ही 3 कामे पूर्ण करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा होणार आहे। आता कोणती कामे करावी लागणार आणि तुमच्या खात्यावरती नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा कधी आणि किती वाजून किती मिनिटाला जमा होणार आहे ते आपण बघूयात। फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला। तर शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि याच बद्दलची सर्वात मोठी अपडेट आता समोर आली आहे। फक्त आता लक्षपूर्वक बघत चला। जर तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळवायचा असेल आणि तुम्हाला देखील पैशांची गरज असेल तर फक्त आता लक्षपूर्वक बघत चला। आता जर बघायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी पैशांची अत्यंत गरज आहे, कारण की राज्यातील शेतकऱ्यांचे खरीप हंगामामध्ये मोठे नुकसान झाले आणि त्यानंतर आता रब्बी हंगाम सुरू आहे आणि रब्बी हंगामामध्ये चांगले उत्पादन मिळेल अशा शेतकऱ्यांना आशा आहे। सध्या जर विचार केला तर आता राज्यामध्ये पेरणी सुरू आहे। पेरणीसाठी खते बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत गरज असल्यामुळे आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणे अत्यंत आवश्यक आहे। फक्त आता लक्षपूर्वक बघत चला। नमोच्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे, म्हणजेच की जे शेतकरी नमो शेतकरी योजनेमध्ये या ठिकाणी लाभार्थी असतील, पात्र असतील, तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। खरं तर केंद्र सरकारकडून सुरू करण्यामध्ये आलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता हा 19 नोव्हेंबर 2025 या दिवशी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये आला असून याच योजनेच्या धर्तीवरती सुरू करण्यामध्ये आलेल्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसंदर्भामध्ये देखील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना केंद्रातील सरकारकडून दरवर्षी 6,000 रुपयांचा लाभ मिळतो। 2,000 रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने या पैशांचे वितरण केले जाते। प्रत्येक 4 महिन्यांनी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना 2,000 रुपयांचा हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये येत असतो। दरम्यान याच योजनेच्या धर्तीवरती नमो शेतकरी योजना सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यामध्ये आले असून या देखील योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये या ठिकाणी देण्यामध्ये येत असतात। म्हणजेच की पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये असे मिळून शेतकऱ्यांना दरवर्षी 12,000 रुपयांचा आर्थिक लाभ हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत असतो। पीएम किसानच्या शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण 21 हप्ते या ठिकाणी मिळाले असून आता नमो शेतकरी योजनेच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील पुढील हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर पीएम किसान योजनेचे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 21 हप्ते जमा झाले आहेत, तर नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत या ठिकाणी 7 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये आले असून आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्याची तयारी ही सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये येत असून डायरेक्ट आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा वितरित करण्यामध्ये येणार आहे। खरं तर पीएम किसान योजनेचा 21 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आहे, त्यामुळे आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न आता शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये येत आहे। कारण की पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला की लगेच नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत असतो आणि त्यानुसार आता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला असून आता महाराष्ट्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार असा प्रश्न आता शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये येत आहे। पीएम किसानच्या 21व्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा वितरित करण्यामध्ये येईल असं या ठिकाणी सुरुवातीला सांगण्यामध्ये आलं होतं। मात्र प्रत्यक्षामध्ये जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती फक्त पीएम किसान योजनेच्या 21 हप्त्याचे 2,000 रुपये जमा करण्यामध्ये आले आणि अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला नसल्यामुळे शेतकरी आता वारंवार हप्ता कधी मिळणार अशी विचारणा करत असल्याचे आपल्याला बघायला मिळत आहेत। आता बघा सरकारच्या माध्यमातून देखील अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी बघायला मिळत आहे। आता या ठिकाणी लक्षपूर्वक पाहत चला। केंद्रातील पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर राज्य सरकार नमोचा हप्ता वितरित करण्याबाबतची प्रक्रिया सुरू करते। पीएम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर
महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांची अद्ययावत यादी राज्य सरकारकडून मागवली जाते. म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला आहे तर त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती देखील आपल्याला बघायला मिळत आहे. केंद्रातील सरकारकडून आता ही यादी राज्य सरकारकडे हस्तांतरित झाल्यानंतर मग नमोच्या हप्त्याचे वितरण हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येते. आता बघा, पीएम किसान योजनेचा जो 21वा हप्ता आहे तो राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आणि याच 90 लाख शेतकऱ्यांची यादी आता केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारकडे या ठिकाणी पाठवण्यामध्ये येत असून राज्य सरकारकडे आता पात्र शेतकऱ्यांची यादी या ठिकाणी आली की लगेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी वितरित करण्यामध्ये येत असतो. डीबीटीच्या माध्यमातून ही सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत असते. आता बघा, राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा जमा झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्यातील या ठिकाणी 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोचा हप्ता देखील या ठिकाणी जमा होणार आहे. आता नेमका नमोचा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार आणि सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता कोणती कामे करायला सांगितले आहेत ते आपण थोडक्यामध्ये बघूयात. फक्त आता राहिलेला 1 ते 2 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक बघत चला. तर शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आता 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे 7 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर आता सरकारच्या माध्यमातून 8वा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत असून राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 2000 रुपयांची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. डीबीटीच्या माध्यमातून ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता हप्ता मिळण्यास कसलाच विलंब या ठिकाणी होणार नाही. आता बघा, सरकारच्या माध्यमातून हप्त्याच्या लाभाकरिता काही कामे करण्याच्या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे. आता कोणती कामे करायचे थोडक्यामध्ये पाहूयात आणि त्यानंतर नेमका हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील आपण बघणार आहोत. त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक बघत चला. तर शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता हप्त्याच्या लाभाकरिता आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही कामे करण्याच्या ठिकाणी सांगण्यामध्ये येत आहे. कारण की आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची देखील पडताळणी करण्यामध्ये येत असून आता बऱ्याच शेतकऱ्यांना या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये येत आहे. जे शेतकरी निकषामध्ये बसत नसतील तर अशा सर्व शेतकऱ्यांचा हप्ता हा सरकारच्या माध्यमातून बंद करण्यामध्ये येत आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील बऱ्याच शेतकऱ्यांना अपात्र करण्यामध्ये आले असून आतापर्यंत या ठिकाणी राज्यातील 6 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये आले आहे. म्हणजेच की पीएम किसान योजनेचा जो 21वा हप्ता होता तो या ठिकाणी राज्यातील 6 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी देण्यामध्ये आला नाही आणि त्याचनुसार आता महाराष्ट्र राज्यातील देखील बऱ्याच शेतकऱ्यांना अपात्र करण्यामध्ये येत आहे. आता सरकारने कोणती कामे करायला सांगितले आहेत तर बघा, आणि ही कामे केली तरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. तर आता यामधील पहिलं जे सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचं काम करण्यासाठी सांगण्यामध्ये आलं होतं ते म्हणजेच की प्रत्येक शेतकऱ्यांना आता ई-केवायसी करण्याचे सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले आहे. आणि जे शेतकरी ई-केवायसी करतील, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली आहे तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे. आणि जे शेतकरी ई-केवायसी करणार नाही तर अशा शेतकऱ्यांना हप्ता देण्यामध्ये येणार नाही. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर हप्त्याच्या लाभासाठी सरकारच्या माध्यमातून ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यामध्ये आले असून जे शेतकरी ई-केवायसी करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून पहिलं महत्त्वाचं काम या ठिकाणी करण्यासाठी सांगण्यामध्ये आलं आहे आणि ते पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आव्हान हे सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आले आहे. हे झालं पहिलं महत्त्वाचं काम. त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता आता दुसरं जे महत्त्वाचं काम आहे तर बघा, आपले जे बँकेचे खाते आहे ते या ठिकाणी आधार कार्डशी म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर आता सर्व शेतकऱ्यांकडे आधार कार्ड असेल आणि ते जे आधार कार्ड आहे ते या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. जर तुम्हाला हप्त्याचा लाभ मिळवायचा असेल तर त्याकरिता तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे.
आहे आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल, डीबीटी ऍक्टिव्ह असेल तरच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होतील। तर आता याकरिता तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करायची आहे। त्याचबरोबर तुमचे डीबीटी या ठिकाणी सक्रिय आहे की नाही याची देखील तुम्हाला या ठिकाणी तपासणी करायची आहे। जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल आणि डीबीटी सक्रिय असेल तर 100% तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। आणि ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अजून एक महत्त्वाचं काम करायचं आहे आणि ते महत्त्वाचं काम म्हणजे जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे। हे देखील अतिशय महत्त्वाचं काम आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की आता बऱ्याच शेतकऱ्यांनी या ठिकाणी फार्म आयडी काढले नाही। तर आता शासकीय योजनांच्या लाभाकरिता सरकारच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांना या ठिकाणी फार्म आयडी अनिवार्य करण्यामध्ये आले असून शासकीय योजनेच्या लाभासाठी फार्म आयडी असणे अत्यंत आवश्यक आहे। आणि ज्या शेतकऱ्यांकडे फार्म आयडी नसेल तर अशा शेतकऱ्यांना आता सरकारच्या माध्यमातून फार्म आयडी काढण्याचे आव्हान या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे। त्याचबरोबर या ठिकाणी पाहू शकता आपल्या नावावरती शेतजमीन असल्याची नोंदभूमी अभिलेखामध्ये अद्ययावत असणे देखील अतिशय आवश्यक आहे। आणि त्यानंतर फार्म आयडी देखील असणे अत्यंत आवश्यक आहे। आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल अशा शेतकऱ्यांनी केवायसी करा। ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या। त्याचबरोबर तुमचे डीबीटी या ठिकाणी सक्रिय आहे की नाही ते चेक करा। त्याचबरोबर या ठिकाणी पाहू शकता तुमच्या जर नावावरती शेतजमीन असेल तर या ठिकाणी पाहू शकता तुमच्या नावावरती शेतजमीन असल्याची नोंदभूमी अभिलेखामध्ये अद्ययावत असणे देखील अत्यंत आवश्यक आहे। आणि त्यानंतर तुमच्याकडे फार्म आयडी नसेल तर तुम्ही तात्काळ फार्म आयडी काढून घ्या, कारण की फार्म आयडी देखील सरकारच्या माध्यमातून प्रत्येक योजनेसाठी अनिवार्य या ठिकाणी करण्यामध्ये आले आहे। आता ज्या शेतकऱ्यांनी यापैकी कोणतेही काम केले नसेल तर अशा शेतकऱ्यांनी या ठिकाणी हे काम पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण की सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना ही कामे करण्याचे सांगण्यामध्ये आले आहे। ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करा। त्याचबरोबर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा आणि फार्म आयडी नसेल तर फार्म आयडी काढून घ्या। ही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर आता नेमका नमोद हप्ता कधी मिळणार, तर बघा या ठिकाणी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आता केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21 हप्ता जमा झाला आहे। आणि 21 हप्ता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आहे तर त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोद हप्ता जमा होत असतो। आता 21 हप्ता राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आहे। याचा अर्थ म्हणजे राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील राज्यातील आता 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आणि ही जी 90 लाख शेतकऱ्यांची यादी आहे ती आता केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पाठवण्यामध्ये येत आहे। आणि राज्य सरकारकडे शेतकऱ्यांची पूर्णपणे यादी आली की लगेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जात असतो। आता पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 1808 कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आहे 21व्या हप्त्यापोटी। आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यापोटी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती साधारणतः 1800 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जमा होणार आहे। तर आता नेमका हप्ता कधी जमा होणार तर या ठिकाणी पाहू शकता साधारणतः 9 डिसेंबर नंतर राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। आता सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे तारखेची घोषणा झाली नसली तरी न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी देण्यामध्ये आली असून साधारणतः 9 डिसेंबर नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार असल्याची या ठिकाणी अतिशय महत्त्वाची बातमी आपल्याला बघायला मिळत आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेला तर अवघ्या काही दिवसानंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। सध्या जर बघायला गेलं तर पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले असून आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे पैसे साधारणतः 9 तारखेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।